नमस्कार. दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. पालकमंत्रीपदाचा निर्णय हा धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिलेली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य तटकरेंना देण्यात आलेलं आहे आणि या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला. तर निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असा टोला सुनील तटकरेंनी यावेळेस लगावलेला आहे. जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे. परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे. त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील. आणि ते नाराजी आहे, भरत गोगावले समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले. ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे. तर पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू असल्याचं चित्र दिसतंय. बंडामध्ये साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. याचंच कारण एकनाथ शिंदेंना आता विचारणार आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील यावेळेस पाटील यांनी म्हटलेलं आहे. मनाने त्यांना पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं या विचाराचा मी आहे. कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील, हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झाले आणि यावरून आता विरोधकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न राबवा असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलेला आहे. बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे. बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा. तर पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं, शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केला आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली. दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका असं सांगितलं. अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू झालं. अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली असं धनंजय मुंडे म्हणाले. तर भाषणात बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय. शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे. धनंजय मुंडेंची गाडी सुसाट अशा शब्दात यावेळेस अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलेलं आहे. अधिवेशनामध्ये जे भाषण त्यांनी केलं त्यावरून अजित पवार आनंदी असल्याचं इथे दिसलंय. मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या
वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. नाराज असलेल्या भुजबळांनी सूचक विधान केलंय. मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळांनी म्हटलं. त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. कल्पना सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही. आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. नाही तर मी मंत्री नाही तर माझ्याकडे कसं देणार. सैफ अली खानवरती त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र आणि अख्खा देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे. पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण याने ह्या टोळ्या उभा केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या 26 दिवसानंतर आपण त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये. याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती, तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी. इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत. आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीने न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळतंय. तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काढायला लागलात हे आम्हाला कळतंय. तुम्ही मीडियात कोणची भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणची भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप ताकदवर आहेत, पण एकदा जर मराठा बिथरला तर तो टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही. ही धमकी नाहीये, हे सत्य आहे. तुम्ही जर तुमच्या टोळ्या, लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागलाय. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावे. पण आता अशी शक्यता दिसायला लागली की या धनंजय मुंडेच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली. आता इथून पुढे जर आरोपींना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहेत. कारण रूढ तुम्ही पाडली. कोण जातीवाद नाही करत. दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय. एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला. जातीवाद कोणी करत नाही. कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही, कधी ओबीसींना बोललो नाही, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाही. पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या, तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागलात. ही सोपी घटना नाहीये. तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलायला लागलात. हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल आहे. कारण ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता. जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली. त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आज आणली. कारण खुन करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे. त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार आहे. कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल. पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात ह्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारल्यावर येत जा. असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाच असू द्या. हे सर्व पक्षी म्हणलं काही जण लय कणत येत. आता काय करावं मलाही कळत नाही. असुदला तरी असू द्या. एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचं शिका. लेक बाळ जर टाव फोडती सांगते माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे.
आपण नाही सन्मानाचा विचार केला पाहिजे. खाली जागा मिळाली नाही तर वर मिळाली नाही तर नाही मिळाली तरी चालत, पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे. त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे. न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, तरच या एकजुटीला किंमत आहे, नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखीन प्रकार येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर आपण बघतोय की यावेळेस मनोज जरांगे यांनी मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या लागतील असं म्हटलेलं आहे. सरपंच देशमुख हत्येविरोधात जनआक्रोश मोर्चात जरांगे बोलत होते. तर वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता यंदा कमीच दिसतीये, कारण राज्य सरकारनं तसा प्रस्तावच तयार केलेला नाही. महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही. प्रस्ताव पाठवला नसल्याच्या बातमीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून देखील तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचं तटकरेंनी म्हटलेलं आहे. तर लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार असं अजित पवारांनी म्हटलंय. गरीब लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे. श्रीमंत नोकरी करणारी, टॅक्स भरणाऱ्या लाडकींबाबत वेगळा विचार केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत खुद्द आता अर्थमंत्री अजित पवार यांनीच दिले आहेत. माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल. जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. वळूया पुढील बातमीकडे. मुंबईकरांना शॉक देणारी बातमी आहे, कारण नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे. उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. बेस्टनं आपल्या विजेच्या दरामध्ये 15% भाडेवाढ सुचवलेली आहे, तर टाटा आणि अदानींची दरवाढ पुढच्या वर्षांपासून लागू होणार आहे. तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील. 100 युनिटसाठी 2 रुपये दरवाढ असेल, तर 101 ते 300 युनिटसाठी म्हणून 5 रुपये 55 पैसे इतकी दरवाढ असू शकते. तर 300 ते 500 युनिट वापरकर्त्यांसाठी 9.45 रुपये, 9 रुपये 45 पैसे इतकी दरवाढ, तर 500हून अधिक युनिट वापरणाऱ्यांसाठी 11 रुपये 45 पैसे इतकी दरवाढ असू शकते. सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. त्या दिशेनं आता तपासही केला जातो आहे. आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से. 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है. आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे, 7 साल से रह रहे. लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है. द रिमांड इज वेरी फॉल्टी. इंटरनेशनल इशू नहीं है. वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है. तर सैफवरच्या हल्ल्यामागे बांगलादेश कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे. अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलेलं आहे. हा आरोपी 6 महिन्यांच्या आधीच
भारतामध्ये आला होता. आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. भारतात घुसल्यानंतर आरोपीनं त्याचं नाव बदललं. कधी विजय दास तर कधी बिजॉय दास या नावानं तो वापरत होता. ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचंही काम करायचा. शरीफुलकडून बांगलादेशी मतदार कार्ड जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 3 वेगवेगळी नावं घेऊन हा बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात राहत होता. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद. आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलेलं आहे. आरोपी 6 महिन्यांच्या आधीच मुंबईमध्ये आला. 3 नावं त्यानं बदलली. आरोपीचं विजयदास बिजोयदास या नावानं ठाण्यामध्ये वास्तव्य होतं. सैफ अली खानवर हल्ला केल्याची त्यानं कबुली दिलेली आहे. तर सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी आरोपी हा काही दिवस मुंबईत देखील वास्तव्याला होता. वरळी येथील एका पबमध्ये आरोपी सफाईचं काम करत होता आणि जवळच असलेल्या जनता कॉलनीत आरोपी वास्तव्याला होता. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वरळी येथील पबमध्ये आला आणि त्यानंतर एक रात्र आपल्या घरी राहिल्याची देखील माहिती आहे. तर वरळी येथील आरोपीच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाढ यांनी. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या प्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक असलेल्या मोहम्मद शरीफुलला अटक केलेली आहे. विशेष म्हणजे हा मोहम्मद शरीफुल काही दिवस मुंबईत देखील वास्तव्याला होता. आपण सध्या आहोत वरळी येथील जनता कॉलनीमध्ये. पोलीस तर मी नव्हतो, मी तर कामाला होतो. माझ्या मुलीने असं सांगितलं की असे व्यक्ती पोलीस आलेले तिथे 2 वेळा आणि ते इन्क्वायरी करतात आहे. मी लोक कशाबद्दल ज्ञाबद्दल ते सैफ अली खानचं काय झालं ना त्या प्रकरणाबद्दल ते इन्क्वायरी करतात आहे. ते अंडीवाला आहे, त्याचा धंदा येतो. तो येतो सकाळचा येतो किंवा संध्याकाळचा येतो, येऊन जाऊन असतो. असं हे काय नाही कधी बघितलं असं काय. चेहरेपट्टी तर नाही माहिती, त्याच्याकडे कामाला आहेत ती पोरे येता जातात. आता हाच आहे की नाही मला एवढं ठाऊक नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम TV, मुंबई. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 20 मध्ये. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाबाबत सस्पेन्स होता. अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत नागपूरचं पालकत्व सोपवलेलं आहे. सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत. पश्चिम विदर्भातील 5ही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करता नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणालेले आहेत. सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं अशीही खंत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता चांगलाच पेटला. भारत गोगावलेंना पालकमंत्रीपदावरून डावलल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावर उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला. महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थकांनी निदर्शनं केली. रायगडच्या पालकमंत्रीपदी दुसऱ्यांदा आदिती तटकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रोह्यात जल्लोष केलेला आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना पेढे भरवत रोहेकरांनी आनंद साजरा केला. मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय. आपल्याला ठरवून लक्ष केलं जात असल्याचा आरोप मुंडेंनी केला. तसंच कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना धनंजय मुंडेंनी यावेळेस बोलून दाखवली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनीही धनंजय मुंडेंना दम दिलेला आहे. धनंजय मुंडे आता तुमची सुटका नाही, 2014 पासून जसं काम केलं तसं करावं लागेल असा सल्लाच सुनील तटकर यांनी दिला. खासदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाहीत, उलट बिघडवतायत. त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा अशी विनंती त्यांनी केली. सोबतच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी केला. सोलापूरमध्ये विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.
विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा असं आव्हान धनंजय मुंडेंनी दिलं. मला बदनाम करायचं आहे तर करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असं आवाहन देखील मुंडेंनी केलं. वाल्मिक कराडशी आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप बदनामी करण्यासाठीच असल्याचा दावा मुंडेंनी केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंके यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 11 कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंके यांच्यासह 23 संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर एक महत्वाची बातमी. सरपंच हत्या प्रकरणाशी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम केलेला वाल्मिक कराड अब्जावधींचा मालक कसा झाला, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. कराडचे अब्जावधींचे कारनामे. वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना. वाल्मिककडे संपत्ती किती? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडनं खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय. त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचा सातबाराच दमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे पाहूयात. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत मंजिरी आणि वाल्मिकचा 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 3.25 कोटी रुपये इतकी आहे. तर पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्येच वाल्मिक आणि मंजिरीच्या नावे 2 BHKचा फ्लॅट देखील आहे, ज्याची किंमत जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे आलिशान ऑफिस आहे, ज्याची किंमत 35 कोटींच्या घरात आहे. तर पुण्यातल्या मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला आहे, त्याची अंदाजे किंमत 75 कोटी रुपये इतकी आहे. हडपसरमध्ये ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स असून त्यांची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे. तर सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन आहे. बार्शीतल्या शेंद्रीत ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्ये मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्येच वॉचमन योगेश काकडेच्या नावे देखील 15 ते 20 एकर जमीन आहे. जामखेडच्या दिघोळमध्ये ज्योती जाधवच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. बीडमध्ये 50 एकर, बार्शीत 45 एकर, तर सोनपेठमध्ये 50 एकर जमीन आहे. याशिवाय केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आहेत. वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे होत असल्यानं या प्रकरणात ईडीनं लक्ष घालायला हवं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला? विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं? मी तुम्हाला म्हणतो, ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. औष्णिक विद्युत केंद्रांची राख ते धनंजय मुंडेंसोबत कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी, यातून वाल्मिकनं अब्जावधींची माया जमवल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार, याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली मकाचा चारा जो आहे तो इलेक्ट्रिक तारांचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पूर्णतः खाक झाला. या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात डाळिंबाची झाडं सुद्धा जळून गेली. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
अमरावतीमध्ये भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झालेला आहे, त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला। गाजर, वाटाण्याच्या शेंगा तसंच बटाटे, चवळीला चांगली मागणी आहे। पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला कमालीचा स्वस्त झाला आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील नव्या हळदीची आवक वाढलेली आहे। पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर हा अधिकचा मिळालेला आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली आहे। सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे आणि या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे। या चायनीज पद्धतीनं मका लागवडीच्या प्रयोगानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलेली आहे। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरू आहे आणि या कृषी प्रदर्शनात AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलंय। हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरीही गर्दी करतायत। सध्या या ऊसाची उंची 30 ते 35 फूट इतकी झाली असून शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेनं माहितीही घेत आहेत। जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2,000 रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला। अद्रकच्या दरामध्ये प्रचंड घसरण होत असून लागवडीचा खर्चही निघेनासा झालेला आहे, म्हणूनच अद्रकाला हमीभाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। वाशिमच्या वनोजा येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलंय। योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे। पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। सांगलीमध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा 10वा दिवस आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणावती वन्यजीव कार्यालयावर प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे। नेरुळ सेक्टर 28 मधील एका गॅरेजला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक झालाय, तसंच गॅरेजमधील बुलेट गाडी देखील जळालेल्या आहेत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी इथं झालेली नाही। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकवर जाऊन ती कार आदळली। अपघातात एक जण जागीच ठार झालेला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे। रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठजवळ अपघात झाला। कार थेट एका घरामध्ये शिरली। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही। अपघातानंतर मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला। अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा द्या अशी मागणीच या नागरिकांनी उचलली। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं चिरडलेला आहे। या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा जीव वाचलेला आहे। बीडच्या घोडका राजुरी फाट्यावर सकाळी हा अपघात झाला। या तरुणांचे पोलीस भरतीचं स्वप्न आता भंगलेलं आहे। जळगाव जामोद महामार्गावर अवैध रेती तस्करीचा प्रकार वाढलाय। महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्यामुळे या रेतीवर धडकून अनेक दुचाकींचा अपघात झाला। तहसीलदार ट्रकचा पाठलाग करत असल्यामुळे चालकानं वेग वाढवल्यामुळे रेती रस्त्यावर सांडली होती।
रायगड पालकमंत्रीपदाचा वाद हा चिघळल्याचं दिसतंय. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत. भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद गेल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्यांचं पत्र पाठवलेलं आहे. रायगड पालकमंत्रीपदाचा वाद यामुळे चिघळल्याचं दिसतंय. भरत गोगावले यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवलं आणि इथं आदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपदावर नाव आल्यानंतर आपण बघतोय की शिवसेनेमध्ये नाराजी वाढलेली आहे आणि शिवसेनेचे पदावर जे असणारे पदाधिकारी होते त्यांनी आपले सामूहिक राजीनामे जे आहेत त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवून दिलेले आहेत. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पाठवून या सगळ्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंना डावलल्याचा निषेध केला आहे. पाहूयात उर्वरित 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामधील दाभडी येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर डॉक्टर गजानन टिकाडे हे गंभीर जखमी झाले. मध्यरात्री डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण करण्यात आली होती. अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. यवतमाळच्या पुसद इथं रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारभूमी अभिलेख कार्यालयामध्ये भूकर मापक उमेश पंडितराव सानप याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. तक्रारदाराकडून तडजोडी अंती 60,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका हॉटेलमध्ये त्याला रंगेहात पकडलाय. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 1.5 फुटांची मेंढी आणण्यात आलेली आहे. ही विशेष मेंढी पाहण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा आलेला आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा हा सोनेरी घोडा इथं दाखल झालेला आहे. हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यामध्ये आलेल्या वाघानं चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमच्या नाकात दम आणला. वन विभागाच्या पथकानं 2300 हेक्टर वनक्षेत्र पालथं घातलं तरीही वाघ अद्याप सापडलेला नाही. किल्ले तोरणगड परिसरात शनिवारी बिबट्या फिरत असताना दिसून आलेला आहे आणि याबाबत तोरणागडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केलं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसत असल्यामुळे नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उदगीर शहरात बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रशासनानं तातडीनं प्रतिकात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. कावळ्यांच्या मृत्यू झालेल्या परिसरामध्ये 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यात जंगलात उडणाऱ्या एका खारीचं दर्शन झालेलं आहे. ही दुर्मिळ खार म्हणावी लागेल. इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल या प्रजातीची ही अधिकृत शास्त्रीय नोंद आहे. ही मेळघाटच्या जंगलामधून आहे. इतर प्रदेशांमधून अधिकृत शास्त्रीय नोंदी आढळलेल्या नाही. अशा परिस्थितीत या प्रजातीचं दर्शन आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं आहे. त्यामुळे प्राणी अभ्यासकांसाठी आता ही पर्वणी ठरतीये. उडणारी खार असली तरी ती हवेवर तरंगत पुढे जाते. शरीराच्या दोन्ही बाजूंवर पातळ त्वचेचा एक पडदा या खारीकडे असतो. दूरच्या फांदीवर जाण्यासाठी हातपाय ताणून हवेत सूर ही खार मारत असते. सूर मारल्यावर पातळ त्वचेचा पडदा उघडला जातो. हवेवर तरंगून इच्छित जागेवर ही खार पोहोचते. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. सैफ अली खानच्या हल्लेखोरानं वरळीतील पबमध्ये काही दिवस काम केल्याची माहिती आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पबमध्ये होता आणि एक रात्र देखील त्यानं याच परिसरात काढली आणि त्यानंतर तो इथून पसार झाला. पोलिसांनी आता या आरोपीला ओळखणाऱ्या लोकांना देखील ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.
नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय 8 राज्यस्तरीय 41 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जातो आणि या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचललेली आहेत. या अंतर्गत गेल्या 16 दिवसांमध्ये धडक कारवाई करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसंच दुकानाच्या बाहेर कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 आणि 26 जानेवारी या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह असणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे. पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी म्हणून 24 पाणीपुरवठे जे आहेत ते बंद राहतील. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथं फिरायला आलेली एक गुजराती महिला पर्यटक पॅराग्लायडिंग करताना अपघाताची बळी ठरली. महिला पर्यटक आणि पॅराग्लायडिंग पायलट जे ते दोघेही टेक ऑफ पॉईंटवरून खाली पडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झालेली आहे. महिला पर्यटकाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे. अंबाजोगाई शहरात रस्त्याचं काम सुरू असताना त्या ठिकाणच्या जेसीबीवर एकानं दगडफेक केली. या तरुणानं पोलीस आले असता पोलिसांची झटापट केली होती. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोव्यात पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटक आणि पायलटचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. 18 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर गोवा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीनं हा धमकीचा फोन केला. धमकीची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या अनोळखी कॉलर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शिवशाही बसला भीषण आग लागली आणि त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीनं IRB अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड इथं देवी मंदिर घाटात व्हॉल्वो लोडर ट्रकला भीषण आग लागली होती. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सोमाटोल कंपनीचे कर्मचारी आणि चांदवड पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवली आहे. कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवर महापालिकेनं कारवाई केलेली आहे. डोक्यावर हे सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला होता. गेले 8 दिवस सलमान कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्यावर तेल लावत होता. तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी गर्दीही केली होती. अखेर 8 दिवसानंतर जागी झालेल्या महापालिकेनं तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश सलमानला दिले. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलरला आग लागली आणि या आगीत ट्रॅव्हलर जळून खाक झालेला आहे. यवतमाळचे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर चंदनाचं झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. भरत जाधव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. चंदनाचं झाड विक्रीला नेत असताना पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक केली. उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडानं हल्ला करण्यात आलेला आहे. तसंच वाचवायला गेलेल्या महिलेच्या ओढणीनं गळा आवळून तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यात लवकरच 4 नव्या अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अमृत भारत एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसारखीच असते. कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या अमृत भारत एक्सप्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे राष्ट्रीय महामार्ग आता लवकरच 6 पदरी होणार आहे. पुढील 2 ते 3 वर्षानंतर हा महामार्ग 6 पदरी होईल असं NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होईल. वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढल्याने हा महामार्ग 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीकडून प्रवास भाड्यामध्ये महिलांना 50% सवलत देण्यात येते आणि त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून आगाराच्या उत्पन्नात भर पडते आहे. गेल्या वर्षामध्ये पनवेल आगारातून 27 लाख महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आणि त्यानुसार 10 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षी मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येच्या विक्रमी उच्चांक गाठला. 5,40,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिलेली आहे. 2023 या वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येतील ही वाढ 6.3% इतकी आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते आणि यामुळे सातत्यानं अपघात होत असतात. या अवजड वाहनांच्या वेळा दिवसा आणि रात्री निर्धारित कराव्या तसंच ठराविक वेळेतच या अवजड वाहनांना शहरातून प्रवेश द्यावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. कराड पोलिसांच्या वतीनं ड्रग्समुक्त कराडसाठी पोलीस रनचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते या रनचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. अशा स्पर्धांमुळे कराडचं नाव मोठं होईल अशी आशा आमदार अतुल भोसलेंनी व्यक्त केली. पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या रिव्हर सायक्लोथॉनचं फ्लॅग ऑफ करण्यात आलं. यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी. 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. होय, 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच नोकऱ्या संपणार आहेत का? या दाव्यामध्ये किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. सावधान, तुमची नोकरी धोक्यात. ...2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही नोकरी करत असाल तर सावध व्हा, कारण 2030 पर्यंत तुमची नोकरी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण 2030 पर्यंत नोकऱ्या संपून जातील असा दावा करण्यात आलाय. नोकरी म्हणजे रोजीरोटी. नोकरीच नसेल तर कुटुंब कसं सांभाळणार? पैसे आणायचे कुठून असे प्रश्न आपल्याला पडलेच असतील. मात्र हे नक्की काय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. नवीन तंत्रज्ञानामुळे 2030 पर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार. भौगोलिक आर्थिक तणाव आणि दबाव यामुळे जगभरातील उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होईल. 2030 पर्यंत 9,20,00,000 नोकऱ्या संपून जातील. हा दावा फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट मधून करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली. यात कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होऊ शकतात ते देखील पाहूया. कॅशियर आणि तिकीट लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिव, क्लीनर आणि हाऊसकीपर, अकाउंटंट आणि ऑडिटर, कंडक्टर तसंच सुरक्षा रक्षक. तर कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही यावर देखील नजर टाकूया. शेतमजूर, मजूर, लाईट ट्रक डिलिव्हरी सर्व्हिस ड्रायव्हर, ट्रेड कामगार, दुकान विक्री करणारे, कार व्हॅन चालक, नर्सिंग व्यावसायिक विद्यापीठ आणि शिक्षक. येत्या 5 वर्षात प्रचंड वेगानं तंत्रज्ञान अवगत होईल. त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. येत्या 5 वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होतील. AI आणि बिग डेटा यांचाही समावेश आहे. कमी वेळेत प्रचंड काम करण्याचं तंत्रज्ञान अवगत होईल. सरसकट नोकऱ्या मात्र जाणार नाहीत. बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलायला हवं. हा फक्त रिपोर्ट आहे.
त्यामुळे सध्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन नोकऱ्याही यासोबत नक्कीच निर्माण होतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.